नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी ही नवीन साबुदाणा नगेट्सची रेसिपी। त्यासाठी कुठलाही साबुदाणा आपल्याला इथं भिजवायचा नाहीये। अगदी झटपट 15 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते। चवीला खूपच छान लागते। त्यासोबत मस्त अशी पेरूची चटणी। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी 1 वाटी शेंगदाणे हे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत इथे भाजून घ्यायचेत। तुमच्याकडे जर पहिले शेंगदाणे भाजून घेतले असतील तरी तेही चालतील। शेंगदाणे आपले इथं भाजून झालेले आहेत। आता त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी इथं साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मस्त असा हलकासा आपल्याला इथं साबुदाणा भाजायचा आहे। शेंगदाण्यावरचे साल हे मी काढून दोन्ही एकत्र करून घेतलेला आहे। मस्त इथं साबुदाणा आणि शेंगदाणे हे भाजलेले आहेत। पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि याला बारीक असं करून घेणार आहोत। लक्षात राहू द्या, खूप जास्त बारीक असं आपल्याला पीठ करायचं नाही। साबुदाणा आपण इथं भाजून घेतल्यामुळे मस्त असं रवाळ हे टेक्स्चर आपलं इथं आलेलं आहे पिठाचं, तुम्ही बघू शकता। यामुळे नगेट्स हे खूप छान होतात। इथे मी 3 बटाटे हे उकडून साल काढून घेतलेले आहेत। हाताच्या सहाय्याने नाहीतर स्मॅशरच्या सहाय्याने बटाटे हे चांगले कुस्करून घ्यायचे। त्याच्यामध्ये कुठलीही गुठळी राहता कामा नये। 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा किसलेला आलं, 1 चमचा हिरवी मिरची, 1 चमचा काळी मिरी पावडर, 3 ते 4 चमचे इथं मी ओलं नारळाचं किस घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल। 1 चमचा मीठ आणि जी आपण साबुदाण्याची पावडर करून घेतलेली आहे ती टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि छान असं पीठ मळून घ्यायचं। यामध्ये आपल्याला कुठलंही पाणी टाकायची आवश्यकता नाहीये। पीठ छान मळून झालं की याला एक 10 मिनिटं ठेवायचं, जेणेकरून पीठ छान आपलं फुलून येईल। 10 मिनिटांनंतर याचे आपण बारीक बारीक अशा आकारामध्ये नगेट्स तयार करून घेणार आहोत। बघा, मस्त असं इथं नगेट्स तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने सर्व नगेट्स इथे आपण तयार करून घेणार आहोत। गॅसवरती पाणी हे गरम करत ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली, त्यामध्ये आपण हे सर्व नगेट्स उकळायला ठेवून देणार आहोत। एक 10 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला नगेट्स उकडून घ्यायचेत। आता इथं पेरूची चटणी करूया। त्यासाठी मी इथं 2 पेरू हे घेतलेले आहेत। पेरू हे बारीक पीसेस मध्ये कट करून घ्यायचे। 1 चमचा जिरा, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ, ओलं नारळ, कोथिंबीर, 1 चमचा साखर, थोडंसं बर्फ टाकायचं आणि बारीक अशी ही चटणी करून घ्यायची। हवं असेल तर थोडं पाणी टाकलं तरीही चालेल। बघा, परफेक्ट टेक्स्चर इथं आलेलं आहे। पेरूची चटणी ही छान झालेली आहे। एक 10 मिनिटांनंतर नगेट्स सुद्धा आपले इथं तयार झालेले आहेत। किती छान असे फुलून आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। इडलीपेक्षा सुद्धा सॉफ्ट असे आपले हे नगेट्स बनवून तयार होतात। खायला तेवढे छान लागतात। बघा, मस्त असं रवाळ टेक्स्चर सुद्धा याला आलेलं आहे। आता याला आपण फ्राय करून घेणार आहोत। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला फ्राय करून घेऊ वाटलं तर तुम्ही घेऊ शकता। 1 चमचाभर तेल, 1 चमचा जिरा आणि सर्व नगेट्स टाकून कोथिंबीर टाकून 1 मिनिटभर आपण याला फ्राय करून घ्यायचंय। हे नगेट्स पेरूच्या चटणी सोबत खूप छान लागतात। तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।